शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पथदिवे बसवण्यास सुरुवात झाली. मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा केल्याने हे विषय मार्गी लागले. जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे काम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली होती. पथदिवेसाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत. 15 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याचीच दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पथदिवे आणि दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पथदिवे बसवण्यास सुरुवात झाली. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहीर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, अभिजित दाणेकर, वसीम सय्यद, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं आंदोलन, पाठपुरावा याचबरोबर सर्व पातळीवर पाठपुरावा करण्यात येत होता. या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर 6 महिन्यापूर्वी पथदिवे बसवण्यासंदर्भात सिमेंटचे कट्टे करण्यात आले होते. हे सिमेंटचे कट्टे केल्यानंतर 6 महिन्यापर्यंत पथदिवे बसवण्यात आले नाहीत, त्यामुळे अपघात होत होते. त्या संदर्भात मिरज सुधार समितीनं 15 डिसेंबरपर्यंत या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पथदिवे किंवा दुभाजक नाही बसवले तर ते अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना फोन लावा हा उपक्रम सुरू करण्यात होता. याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पथदिवे बसवण्याचा निर्णय घेतला. आज प्रत्यक्षात या रस्त्याचे काम पथदिवे बसवण्यात येत आहेत. त्याबद्दल मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आभार मानतो. त्याच पद्धतीनं या लवकरात लवकर या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक व्हावं यासाठी मिरज सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरावा सुरू राहणार आहे.